बिग बॉसच्या शो मध्ये आता एका व्यक्तीवर अशा प्रकारची टीका होत आहे की तो गद्दार आहे आणि त्याला गद्दारच हा योग्य शब्द आहे असं अनेक जणांचं म्हणणं आहे। सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात एका व्यक्तीला गद्दारच्या नावानं ट्रोल केलं जात आहे। जे दररोज बिग बॉस बघतात त्यांना ही गोष्ट समजलीच असेल की मी नक्की कोणाबद्दल बोलत आहे, परंतु जे डेली बिग बॉस बघत नाहीत परंतु नक्की बिग बॉस मध्ये काय झालं यासाठी छोटे मोठे व्हिडिओ बघतात, तर त्यांच्यासाठी हा खास करून व्हिडिओ बनवण्यात येत आहे। तर नक्की कोण गद्दार आहे आणि कशा प्रकारे गद्दारी केली आहे हेच आपण चित्रगप्पाच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बिग बॉसच्या घरामध्ये सुरुवातीपासूनच दोन गट बघायला मिळत आहेत। पहिल्या गटात कोण आहे? निक्की, जान्हवी, वैभव, अरबाज, घनश्याम, तर अशा प्रकारचा एक गट आहे आणि दुसऱ्या गटामध्ये बाकीचे सर्वच तुम्ही म्हणू शकता। तर बऱ्याच जणांना ए गट आवडतो, बऱ्याच जणांना बी गट आवडतो, परंतु काही वेळेस काय होतं की जर एखादं टास्क आलं तर बिग बॉस त्यांच्या सोयीनुसार किंवा त्यांच्या मर्जीनुसार सगळ्या मेंबरचं दोन गटामध्ये डिव्हिजन करत असतात, म्हणजे दोन ग्रुप पाडतात। त्यामध्ये इकडचे काही मेंबर तिकडे जाऊ शकतात आणि अशीच एक गोष्ट काल झालेली होती। जेव्हा कॅप्टनशिपचं टास्क पूर्ण करायचं होतं तेव्हा दोन ग्रुप पाडण्यात आलेले होते आणि ग्रुप ए चे मेंबर वैभव आणि इरिना ग्रुप बी मध्ये गेलेले होते आणि त्यांनी ज्या प्रकारे तो गेम खेळला यावरूनच आता वैभवला गद्दार नावानं बोललं जातं। याचं कारण म्हणजे त्याची निवड बी ग्रुप मध्ये झाल्यानंतर तो मनापासून गेम खेळलेला नव्हता। एक प्रकारे त्यानं ग्रुप ए ला जिंकवण्यासाठी प्रयत्न केले असं दिसून आलं आणि यामुळेच आता वैभवला गद्दार म्हणून ट्रोल केलं जातंय आणि हे तर लोकांना समजलंच होतं त्यानं चांगला खेळला नाही किंवा मुद्दामून खेळतंय। हाईट तर तेव्हा झाली जेव्हा तो स्वतःहून जाऊन अरबाज जवळ जाऊन बोलत होता, अरे तुला माहित आहे ना मी तर त्यांच्याकडून खेळतच नाही आणि मी मुद्दामूनच पिशवीमध्ये मोती भरत नव्हतं पटापट, तुला लक्षात आलं असेल मी जाणून बुजून गेमच खेळत नाही, मला हरवायचंच आहे त्यांना, अशा प्रकारचे कुठेतरी त्यांना शब्द वापरले किंवा एक प्रकारे अरबाजला जाऊन तो स्पष्टीकरण देत होता। आता मला एक सांगा, टीम तुमची आहे ओके, जेव्हा तुम्ही टास्क वगैरे नसतं तेव्हा तुम्ही एका ग्रुपमध्ये राहता ती वेगळी गोष्ट, परंतु टास्क मध्ये तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये दिलंय कमीत कमी स्वतः जिंकण्यासाठी तर प्रयत्न करायला पाहिजे ना। तुम्ही बिग बॉस मध्ये दुसऱ्यांना जिंकवायला आले का, हा सुद्धा लोकांना प्रश्न पडला होता। म्हणजेच वैभव चव्हाण गद्दार पण आहे, सोबतच त्याला अक्कल नाही अशा प्रकारच्या पण आता चर्चा होत आहेत। परंतु बाकीचं काही का असताना त्याला गेम कसा खेळायचा आहे ते झालं, परंतु ज्या ग्रुपमध्ये त्याची निवड झाली होती त्यांच्यासोबत गद्दारी नाही करायला पाहिजे होती। यावरून स्पष्टपणे लोकांना दिसून आलं की वैभव गद्दार आहे आणि याच कारणामुळे कालपासून सोशल मीडियावर वैभव गद्दार, गद्दार वैभव अशा प्रकारच्या चर्चा होत आहेत किंवा अशा प्रकारच्या सगळीकडे कॉमेंट्स येत आहेत। काय तुम्हाला वाटतं? जे दररोज बिग बॉस बघतात त्यांना तर ही गोष्ट माहीतच आहे। तुमच्या म्हणण्यानुसार खरंच वैभव गद्दार आहे का नाही? कॉमेंट करून नक्की सांगा।